मी शासकीय सेवेतनं 2020ला रिटायर्ड झालो आणि मी पेन्शनर आहे. तर आमचे 10-15 पेन्शनर मिळून त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की आपण एक सुपर शॉपी टाकावी. 15 लोकांना कुठलाच अनुभव नव्हता. सुपर शॉपी कशी पाहिजे मला पण नव्हता. प्रत्येकाने 1-2 लाख रुपये असे गोळा करून आम्ही मैत्री सुपर शॉपीची मुहूर्त ठेवली. आणि मला पण त्याचा अनुभव नव्हता. पण मी जेव्हा दुकानापासून चालू केलं तर बिझनेस काय असतो तेव्हा लक्षात आलं. बिझनेस हा हार्डवर्कवर डिपेंड करतो. इथे जातपात काही चालत नाही. ग्लोबलायझेशनमध्ये जातपातीला थारा नाही. आपण ते डोंगर बाजूनं बंद करायचं. आणि मी आरक्षणाला लागलो, आरक्षण संपल्याचं नाही. त्याच्यामुळे त्याची डिमांड करून नोकरी लागते ही अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे. सर्वाईव्ह करतो माणूस, म्हणजे सृष्टीचा नियम आहे, सर्वाईव्ह ऑफ द फिटेस्ट. जे आपण उदाहरणं दिली सिंधी समाजाचे, ब्राह्मण समाजाचे, जे व्यापारी मुळातच व्यापारी आहेत. आपला समाज आहे सर्व्हिस क्लास सोसायटी. सर्व्हिस क्लास सोसायटी म्हणजे आपण हजारो वर्षापासून ज्या अवस्थेत जीवन जगत होतो, आपल्याला महापुरुषाच्या संघर्षाने सर्व्हिस क्लासमध्ये आणलं. ते एवढ्या लवकर काही आपल्याकडे बिझनेस क्लासची मेंटॅलिटी डेव्हलप होत नाही. राहिली गोष्ट, आपण आपलाच बिझनेस आपल्याला दिला पाहिजे हे सार्वजनिक ठिकाणी सांगण्याची गरजच नाही. कोणताही ग्राहक, माझा जातवाला जरी ग्राहक आहे, त्याला स्वस्त पाहिजे आणि क्वालिटी पाहिजे. मग आता मार्केटमध्ये स्वस्त आणि क्वालिटी हे डेव्हलप करण्यासाठी आपला दिमाग वापरायचं. आम्ही जेव्हा टाकलं इथं सुपर शॉपीचे अनुभव सांगतो. आम्ही आता सगळेजण 58-60 क्रॉस झालो होतो. हा जो चिल्लर जो बिझनेस असतो ना, सकाळी 7 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत ओपन करावं. आणि इथे 15 लोकांचे 15 विचार, प्रत्येकाचे पोटं भरले होते. आम्हाला पेन्शन मिळत होती. हां, तर त्यामुळे सगळ्या जेवढे ॲटम होते, जवळ 500 ॲटम तिथे होते. म्हणजे एका किराणा मालामध्ये 500 ॲटम असतात. साबणा 25 प्रकारच्या, शॅम्पू 20 प्रकारचे, चहापत्ती 10-15 प्रकारच्या, असे छोटे मोठे ॲटम मसाल्या करून सर्व. एवढं सोपं नाही काम करणं. ग्राहक जरी आमचा असेल तरी आम्ही त्या प्रिंटेड प्राईसपेक्षा 50 पैसेसुद्धा आम्ही कमी करू शकत नव्हतो. बिझनेसचं सगळ्यात मोठं सूत्र आहे खर्च कमी करणे. आमचा खर्च कमी झाला का? किराया होता आमचा 30,000 रुपये, लाईट बिल येतं 10,000 रुपये, 30,000 40,000 रुपये. मग 40,000 रुपयेचा कॅल्क्युलेशन करून आपल्याला कमीत कमी 4 लाखाचा बिझनेस आपला झाला पाहिजे. आम्ही प्रयत्न केला. म्हणजे आमचा बिझनेस 25,000पर्यंत रोजचा जात होता. आम्ही बसायचो तिथे. पण आता 15 लोक सांगितलं तुम्हाला की 60 वर्षाचे क्रॉस केलेले. त्यामुळं कंटिन्युअसली इथे तुम्ही 5 ते 7 तास बसूच शकत नाही. आणि 500 ॲटमचा जो आहे आपण जे लक्ष ठेवतो त्याच्यामध्ये किराणा दुकानमध्ये वेअर अँड टेअर होतं. म्हणजे आपण जे गोळा करतो जसे पॅकिंगचे, त्या खड्ड्याचे सुद्धा आपलं प्रॉफिट असतं. नासाडी नाही झाली पाहिजे ते पण आपलं प्रॉफिट असते. एक्सपायरी होते ते परत करण्याचं आपल्याला कौशल्य पाहिजे, परत केलं पाहिजे. म्हणजे माल जो आहे आपला ग्राहक कसा येतो, कोणत्या प्रकारचा आणि त्याला काय लागते, त्या टाईम पिरियडमध्ये माल गेलाच पाहिजे. जर जात नसेल तर आम्ही केला. तर अशा प्रकारे आमचे जे फुलजेले सर होते ते फुल टाईमवर होते. त्यांच्याकडे कोणताच प्रकारचा बिझनेस होता. आमचा एक असा उद्देश होता की बाबा त्याला आम्ही उभं करून देतो, आम्हाला त्याच्यातनं 5 पैसे प्रॉफिट नको. आम्ही ह्या उद्देशानं तो चालू केला होता. कारण की तू बस, आणि त्याला सांगितलं होतं सकाळी 7 वाजता उघड, रात्री 10 वाजता बंद. कारण की त्याला कसल्याच प्रकारचा बिझनेस होता नको. आम्ही सगळे जे 14 लोक होतो, सगळे आम्ही सॅलरी अर्नर पर्सन होतो. आम्हाला पेन्शन मिळते, त्याच्यामुळे आमचे पैसे गेले तरी काही फरक नव्हता पडत. या उद्देशाने आम्ही ते चालू केलं होतं. त्यामुळे त्याचं आम्हाला दुःख पण नाही. तर बिझनेसमध्ये असं आता जसं की मी ॲटम सांगतो, जसं की खाण्यापिण्याचे ॲटम सांगतो. गहू, तांदूळ, साखर आहे. आम्ही साखर ते कॉम्पिटिशनमध्ये विकण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला. जे आम्ही बोरा आणत होतो, फक्त नुसत्या त्या शिल्लक जो बोरा असतो तो विकण्याच्याच, म्हणजे तोच विकला पाहिजे. त्या आमच्याकडे बाकीचे जे होते दुकानदार चौकशी करायला यायचे. आम्ही साबणावर सुद्धा 50 पैसे 1 रुपया कमी करून विकत होतो सुरुवातीला. आणि काय झालं की मग काही दिवसानंतर जे आमची प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी व्हायला लागली. नाही, तुम्हाला आधीच सांगितलं की किरायाचा खर्च, लाईट बिलचा खर्च, जे आम्ही फ्रीजर घेतलं होतं त्याच्यामध्ये आम्ही आईस्क्रीम वगैरे विकायचो, ते पण त्या प्रमाणात गेलं पाहिजे. कारण त्याचं पण लाईट बिल भरपूर येतं.
तर अशा प्रकारे आमचा तो प्रामाणिकपणे सांगतो आमच्यानंतर चालू झालं नाही, आम्ही लॉसमध्ये गेलो, आम्ही ते दुकान बंद केलं, पण आम्हाला अनुभव घेऊन गेला. मग नागले साहेब आमच्याकडे आले होते, त्यांना मी तेच सांगितलं की तुमच्याकडे फुल टाईमवर बसत असेल आणि स्वतःची जी रूम असेल तर सो गुड सो फाईन. म्हणजे किरायदार वाद असेल, सूत्रच ते आहे बिझनेसचं, खर्च वाचवणे तो सगळ्यात महत्त्वाचा बिझनेसचं सूत्र आहे. ते खर्च जर सागर मेश्राम साहेबांनी माझा परिचय तसा दिलेलाच आहे आणि यामध्ये मला ओळखणारे लोक कमी आहेत. नागले साहेब कदाचित ओळखत असतील, हो ओळखत असतील. आणि मेश्राम साहेब, मी संजय डहाट, नागपूरवर 70 किलोमीटर माझं गाव आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि 2005मध्ये या सहकार चळवळीमध्ये आलो. सहकार चळवळीमध्ये आलो म्हणजे काही मी काही सोसायटी बँक ओपन नाही केली, लग्न करायचं होतं आणि बौद्धांमध्ये एक ते समस्या राहते की पोरगा नोकरीवर पाहिजे व तेव्हा मुलगी देऊ. माझ्या वडिलाकडे 10 एकर शेती आणि ते बी ओलिताची, तरी पण ते सोडून लग्न करायसाठी या चळवळीमध्ये एका पतसंस्थेमध्ये 600 रुपये महिन्यात नोकरी केली आणि ते 600 रुपये मी मेसमध्ये देत होतो आणि माझे घरून मला सर्व पुरवठा होत होता. राहता मी GDCA पास केलं आणि ॲक्च्युअल मी म्हणजे एक्सपिरियन्स घेतला त्यामध्ये अकाउंटिंगचा वगैरे. आणि नोकरी केव्हापर्यंत करायची म्हणून 2009मध्ये मी पहिला प्रयत्न केला सोसायटी ओपन करायचा आणि 2009मध्येच बॅन आला सोसायटीच्या रजिस्ट्रेशनवरती. त्यामध्ये स्किप केलं, अजून कंटिन्यू केलं काम. आणि नोकरी करायची नाही, नोकरी देण्याला बनायचं हा माझा उद्देश आधीपासूनच होता. तर मी नोकरीचा राजीनामा दिला आणि ट्रेडिंगच्या कामामध्ये उतरलो. सम्राट एजन्सी नावाचं मी फर्म तयार केलं आणि मी चांगल्या मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्याचे कामं घेतले, डिस्ट्रीब्युटरशिप, रसना, डाबरसारखे मोठे ब्रँड. त्यामध्ये असं निदर्शनास आलं की आपल्यामध्ये बाबासाहेबांना खूप मोठं स्किल दिलं, आपण काही बी करू शकतो. म्हणजे ते ट्रेडिंग करता करता मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जायचा विचार केला. नरखेड MIDCमध्ये जवळपास 1.5 एकर प्लॉट घेतलं आणि आटा रवा मैदाची फॅक्टरी टाकायचा विचार केला, परंतु काही प्रॉब्लेम्स आले, त्यामधून स्किप केलं. नागपूरला शिफ्ट झालो. अनाथ पिंडिक परिवार महिला क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये मॅनेजर या पदावरती डिसेंबर 2016मध्ये मी रुजू झालो. काम करता करता मी स्वतः आपल्या सहकाऱ्यांना माझा विचार सांगितला की जागतिक अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की आपण सर्व काही करू शकतो, परंतु पैशाचे जुगाड काही जमत नाही आणि ज्याच्याकडे पैसा असला तो काही बी करू शकते. आणि हे गुण आपल्यामध्ये आहेत, आपण काही बी करू शकतो. विचार करता करता सहकार्यासोबत चर्चा केली. रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये सुरुवात केली छोटीशी आणि रिलेटेड बिझनेस म्हणून मग न्यू महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेची नीव ठेवली. लगेच 2-3 महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन घेतलं आणि मोठं ग्रँड इनॉग्रेशन केलं. उंडगाणा चौकामध्ये 50 लाखाची रूम घेतली. स्वतःचं सेटअप तयार केलं. सर्व माझ्यासोबत कुणबी लोक आहेत, गोंड आहे आणि मोस्टली OBC लोक खूप सोबत आहेत. चांगलं मोठं सेटअप बनवलं. मी तर सर्वांना म्हणतो की माझ्या ऑफिसमध्ये एकदा भेट द्या तुम्ही. जे साहेबांनी सांगितलं आताच की आपले लोक म्हणजे शेतीत काम नाही करत किंवा ज्या XYZ त्यांच्या अनुभवानुसार आपल्याकडे मुळातच बिझनेस क्वालिटी नाही आहे. वाईट वाटू नको का? मार्केट में जो दिखता है वो बिकता है आणि सर्व लोक काही आईच्या पोटातून शिकून येत नाही. तर ब्रँडिंग महत्वाचं आहे. रामटेके साहेबांनी खूप सांगितलं चांगलं. तर मी ब्रँड तयार केला. 3 महिन्यामध्ये मी आताच बॅलन्स शीट पाहून आलो माझीवाली. 3 महिन्यामध्ये मी जवळपास 67 लाखाचं डिस्बर्स केलं. 65 लाखाचे माझ्याकडे शेअर्स आहेत आणि चांगलं आहे सध्या तरी. तर ब्रँडिंग यासाठी म्हणतोय की जो दिखता हुआ बिकता है. लोकांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कसं काय उतरू शकतो.
आदित्य अनगा झाले, तो एक काय कुणबी समाजाचा तो काय कलेक्शन करे मानमोडे. अरे यांच्यापेक्षा तर आपण काही दिमागान पैदल नाही हो, पण कसं आपल्याकडे प्लॅनिंग नाही राहत. आणि दुसरी गोष्ट एक दुसऱ्याचं ऐकून घ्यायला तयार नाही राहत. विचाराची देवाणघेवाण होत नाही आणि विचाराची देवाणघेवाण न झाल्यामुळे गरम रक्ताचे म्हणजे गरम रक्ताचे लोक असल्यामुळे लवकर ते फिसकटते. परंतु आपल्याकडे बुद्धाची मैत्री असणं आवश्यक आहे, रामटेके साहेबांनी सांगितलं. आणि ब्रँड तयार केला तर ते आदित्य अनगा म्हणा किंवा ते धरमपेठ महिला म्हणा, याच्या पुढे आपण निघू शकतो. मी माझा बिझनेस नागपूर शहरामध्ये प्रॉपर नाही करू राहिलो, मी पूर्ण ग्रामीणमध्ये लक्ष देतो. आणि जे निराधार लोक आहेत, ज्यांच्याकडे ते काय बचत गटवाले लोक वगैरे खूप जास्त पैशानं ते व्याजानं देतात ना कर्ज वगैरे, त्या लोकांचं मी म्हणजे ॲनालिसिस केलं, त्यांना सांगितलं समजावून स्कीम, तर लोकांना चांगल्या पटल्या, आवडल्या. माझ्याकडे ॲक्च्युअल शेअर्स विकत घेतले, त्यांना डिस्बर्स केलं, त्यांचे हप्ते पण चांगले येऊन राहिले, 3 महिने झाले, पुढे पाहू. आणि विचार केला की आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्याशी रिलेटेड अजून समोर जायचं. मी शेतकरी असल्यामुळे, मुळात शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी असं ठरवलं सावनेर तालुक्यामध्ये 100 शेतकऱ्यांना एकत्र करायचं. प्रत्येक शेतकऱ्याला 2 गाई द्यायच्या, कारण का शेती घड्या चालू आहे. आज लेबर मालक होऊन राहिले आणि शेतकरी हे म्हणजे तळागाळात चालले आहेत. म्हणून त्याला पूरक व्यवसाय, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्याला चांगल्या प्रतीच्या गाई द्यायच्या, आपल्याच बँकेतून फायनान्स करायचं, त्यांचं दूध स्वतः कलेक्ट करायचं, त्यावरती प्रोसेसिंग करायचं आणि आपलं ब्रँड मार्केटला टाकायचं. हा विचार केला आहे मी. माझ्या सहकार्यांना सांगितलं, हे सर्व लोक तयार आहेत, पुढे चालू, तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत. आणि यावर मी निश्चितच काम करेन, कारण का माझी आई म्हणत होती हे मोठं जिद्दीला आहे म्हणे, जे ठरवते काही करते म्हणे. तर सर्वांना विनंती करतो, एक दिवस या तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये भेट द्या. आणि मी जो प्रोग्राम सांगितला, जे प्लॅनिंग सांगितलं, त्यामध्ये निश्चितच यश मिळेल. तुमच्या सहकारी सुद्धा आवश्यकता आहे, कारण का तो खूप मोठा बिझनेस आहे, करोडोचा बिझनेस आहे. सर्व जर आपण सोबत आलो तर त्यामध्ये खूप काही साधता येईल. मग तो हल्दीरामवाला आणि अमूलवाला बी आपल्यापेक्षा मागे जाईल, कारण नागपूरमध्ये मार्केट खूप खाली आहे. नकली दुधाचा व्यवसाय चालू आहे, आपलं असली राहील. एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या 134वा वर्ष जयंतीनिमित्त आपलं सगळ्यांचं अभिवादन. हा परिसंवाद एक विषय घेऊन दिलेला आहे. विषय आहे मानवी विकासाचा आधारित आर्थिक चळवळ. तसं बाबासाहेबांचं यानी बाबासाहेब का जीवन ही वैसे भी समाज कल्याण के लिए उन्होंने किया है. जितने भी उन्होंने काम किया समाज कल्याण के लिए कार्य किया. फिर आर्थिक चळवळ हो, सामाजिक चळवळ हो, शैक्षणिक हो, राजकीय हो, जो कुछ भी हो, अपने लिए व्यक्ति किसी के लिए ऐसा नहीं किया. तो समाज का कल्याण जिसमें होता है वो सारे चळवळों के उनके मूल आधार था. और इसलिए उस समय तो ऐसा कहा गया कि शिक्षा की ओर ध्यान दे, अधिक से अधिक अच्छी शिक्षा, और उसके आधार पर आर्थिक विकास. इस पर उन्होंने बड़े प्रमाण पर जोर दिया. लेकिन एक बात ऐसी रही कि ये जो चळवळ चली वो कुछ वर्षों तक के लिए चला. शिक्षा तो मानव विकास के लिए आधार ही है, वो तो आगे भी वो चलता रहेगा. लेकिन नौकरी पर अधिक ध्यान देने के कारण अन्य क्षेत्रों में समाज का विकास नहीं हुआ. सारी ताकत केवल सरकारी नौकरी, प्राइवेट में भी नहीं, सरकारी नौकरी की तरफ रही. अनेक वक्ताओं के बोलने में सारी बातें आई हुई है. और इसलिए सबका सब ध्यान, जो लक्ष्य है वो केवल और केवल नौकरी तक रहा. इसलिए आर्थिक विकास के लिए अब कोई मार्ग नहीं है दूसरा, क्योंकि नौकरी नहीं है. अपने को जो कुछ भी सहूलियत मिलती है तो सारी मिल ही रही है, लेकिन फिर भी उसका उतना उपयोग अब समाज में शिक्षा इतने बड़े प्रमाण पर हुआ है, लोक संख्या भी बढ़ी है, नौकरियां कम हो रही है. अब गुणवत्ता के आधार पर वो सारी नौकरियां मिलेगी, जितनी जो कुछ भी मिलेगी वो. इसलिए सब लोगों को नौकरी मिलना एक कठिन है, और इसलिए समाज एक अच्छी बातों की ओर जाने के लिए प्रयत्न कर रहा है.
ये अपनी आर्थिक चळवळ के लिए और व्यवसाय की ओर जाना, या प्राइवेटाइजेशन, बड़ी बड़ी कंपनियां हैं उसमें जाकर नौकरी कर सकते हैं, लेकिन सबको ही नौकरी मिलेंगी इसकी कोई गारंटी नहीं। व्यवसाय की ओर जाना है, इसके लिए हम लोग अब हाथ पैर मार रहे हैं, हाथ पैर मार रहे हैं। इसका अच्छी बात है, क्योंकि आज हमने व्यवसाय डाला और कल से हमको उसका फायदा हुआ, ऐसा होता नहीं। जैसे हमने प्रयत्न किया है कि जिस समय शिक्षा के लिए हम आगे निकले, उसके 10 साल बाद में उसका आउटपुट निकलने लगा, समाज आगे बढ़ने लगा, वैसे ही जब हम ये व्यवसाय की ओर जा रहे हैं तो उसके लिए 10 साल की आवश्यकता है, 5 साल की आवश्यकता है। आज हम प्रयत्न कर रहे हैं, अपने हाथ पैर मार रहे हैं, इसका अर्थ निश्चित है कि इस क्षेत्र में भी प्रगति होगा ही। यह जो अपनी सहकारी संस्था है मित्रजन महिला, ये करीब 12 वर्ष हो गए इसको। कैसे आपाधापी होती है और किस प्रकार की कैसी अड़चने आती है, वो तो प्रयत्न करने के बाद में ध्यान में आता है। जैसे वो शापी के बारे में अपने वार्ड के सर ने बताया है कि कैसी कठिनाई आती है, जब प्रैक्टिकल जब हम काम करने लगते हैं तो ध्यान में आता है। ये संस्था हम चलाते हैं लश्करी बाग में अंदर में। अब एक प्रकार से मागासवर्गीय क्षेत्र आर्थिक दृष्टि से ऐसा भी है। यहाँ पर रहने वाले कुछ परिवार ऐसे हैं जो बहुत सधन हैं, जिनके घर में 4-4 नौकरियां हैं, और आज की नौकरी यानी कम से कम 1.5 लाख की नौकरी है, यानी घर में उनके कम से कम 5 लाख 6 लाख रुपए आता है। लेकिन ये जो हैं वो अपनी संस्था में 1 रुपये का भी व्यवहार नहीं करते। ये अपने यहाँ की, हमारे यहाँ जो यहाँ पर जो फिक्स डिपॉजिट रखी गई है उसमें बौद्ध समाज छोड़ करके करीब 60% बाहर के लोगों का यहाँ फिक्स डिपॉजिट है। हमने ये सोचा कि यहाँ हम जब शुरू कर रहे हैं तो यहाँ के महिलाओं का विकास इसके द्वारा होना चाहिए। मूलभूत अपनी संकल्पना ऐसी है कि गरीबों का कुछ तो भी हम फायदा करें, और उसमें भी महिलाओं का, क्योंकि महिलाएं अगर आर्थिक दृष्टि से सबल होती हैं तो सारा परिवार यह सबल होता है, पूरा परिवार सबल होता है, क्योंकि महिलाएं केंद्र हैं परिवार का। और इसलिए महिलाओं को सबल करें, आर्थिक क्षेत्र में उसको ठीक से खड़ा करें तो शायद परिवार ये ऊपर उठेगा, कहीं अच्छे इसमें आएगा। और इसलिए अधिकाधिक महिलाओं को और उसे विशेष करके मागास वर्गीय इन क्षेत्र के लोगों को हमने कर्ज दिया। लेकिन आज की स्थिति क्या है? तो आज की स्थिति ऐसी है कि सबसे ज़्यादा कर्ज देने के बाद में और जो ठप हुआ वो पैसा वहीं के वहीं जाम हो गया, वो यहीं से हुआ है। ये बड़ी शोकांतिकता है इसकी। सोचते तो हम बहुत समाज ऐसा होना चाहिए, समाज वैसा होना, ये होना चाहिए, वो होना चाहिए, लेकिन आउटपुट जब निकलता है इसकी बड़ी विडंबना होती है। क्या करें इस बात को? तो कई बार अपने कार्यकर्ता हैं वो जरा नाराज होते हैं, लेकिन ये एक बड़ी कठिन बात है। देखिए, बाबा साहब ने कहा कि शिक्षा के क्षेत्र में तो हम आगे बढ़े हैं, लेकिन उसके बाद में भी हम चारित्र की ओर ध्यान दें। शिक्षा अच्छा हो, शिक्षित हो व्यक्ति, लेकिन शिक्षित होने के बाद में अगर चारित्र ठीक नहीं रहा तो उसका व्यवहार ठीक नहीं होता। उसका व्यवहार ठीक नहीं होगा तो समाज पर उसका बुरा असर पड़ता है, ये होता है। और इसलिए अगर समाज को ठीक से मार्ग पर चलना है, चलाना है, चले ऐसा लगता है, तो चारित्र यह अत्यंत महत्व का है। यानी धर्म का जो आर्थिक अंतिम जो परिपाक है वो चारित्र के द्वारा ही आता है, और इसलिए चारित्र की ओर भी उन्होंने ध्यान दिलाने का प्रयत्न किया है। यहाँ ये सारी चीजें होती हैं। हम व्यवसाय करते हैं तो व्यवसाय के एकदम आता नहीं, लेकिन फिर भी जब हम यहाँ बैठ कर के ये हमारी कठिनाई, यही बातें मान लिया जाए कि हम कमाल चौक में रहते हैं या और कोई सदन क्षेत्र में गए रहते हैं तो शायद ये संस्था आज कुछ न कुछ बड़ी हो गई रहती। नाकले सर को पता होगा किस प्रकार से चलता है, क्या होता है। यहाँ कोई इन्वेस्टमेंट करने के लिए नहीं आता। कौन आएगा यहाँ पर इन्वेस्टमेंट करने के लिए? इसमें जितनी जो झगड़ कर जितने समस्या से झगड़ना है वो जो यहाँ के कार्यकर्ता हैं उनको झगड़ना पड़ता है, उनको मेहनत करना पड़ता है। थोड़ी सी बात बता दूं आपको कि हमारे सागर जी हैं, बड़े मेहनती व्यक्ति हैं। आज उनका है 63-64 साल की उम्र है। इस उम्र में भी इस वर्ष उन्होंने जो वसूली की है वो करीब करीब 1 करोड़ 10 लाख की वसूली उन्होंने की है। जरा ताली बजाकर स्वागत करेंगे। इस उम्र में 63-64 की उम्र में कितना काम करते होंगे? कब
आप लोग कल्पना कर सकते हैं, धूप है, पानी है, ठंडी है, ये कोई उनके लिए कुछ है नहीं। तो ये जो वसूली की बातें हैं ये बड़ी कठिन है। लाखों रुपए बाहर में फंसा हुआ है, उसकी वसूली करना कठिन है। लोगों का एफडी है, उसको देना तो जरूरी है, वो तो देना ही है, उसका ब्याज देना जरूरी है, या फिर वो वापस लेकर जब जाते हैं उसको तुरंत देना जरूरी रहता है। इसकी वो तालमेल बैठाना और उसमें सोसाइटी प्रॉफिट में रहे, क्योंकि खर्च तो लगा हुआ है, प्रॉफिट में रहे, ये सबसे महत्वपूर्ण है। ये सबका तालमेल बैठाना, ये आज जानते हैं कि क्रेडिट सोसाइटी के ये बैंक है, ये इसमें बड़ी कठिनाई है। और इसलिए जैसे हम कहते हैं कि व्यवसाय में समाज का सहयोग चाहिए, वैसे हम ये कहेंगे कि सोसाइटी जो हम चलाते हैं, जिनके लिए हम चला रहे हैं, उन्होंने तो कम से कम अपनी आरडी छोटी छोटी 100 रुपये 50 रुपये ऐसी आरडी जो शुरू करना चाहिए, वो भी यहाँ शुरू नहीं करते। लेने के लिए सब तैयार रहते हैं, कुछ उनको मदद करना है, जिसके द्वारा वो खड़ा होता है, वो करने के लिए लोग तैयार नहीं। ये इसकी विडंबना है। और इसलिए ये सबको सोचते हुए मैं तो ऐसा कहता हूँ कि हम 12 वर्ष से कर रहे हैं यहाँ पर, ये और आगे चलेगा ही। तो अच्छे दिन आने के लिए, अच्छे समय आने के लिए थोड़ा समय लगता है। और इसलिए ये सब करते हुए, व्यवसाय करते हुए, व्यवसाय में हम गए हैं, व्यवसाय में भी अच्छे व्यवसाय करेंगे, अच्छा व्यवसाय होगा। एक बार मन में जिसने ले लिया और आगे चलने का प्रयत्न किया, वो सक्सेस होगा ही, समय लगेगा उसको। और इसलिए जो हमने किया है वो अच्छे करते रहें, यही आशा के साथ मैं अपना 2 शब्द समाप्त करता हूँ। धन्यवाद। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।